जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम ओम श्री राम राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम रामचंद्र भगवान की जय सुत हनुमान महाराज की जय आधार देत्या फुले चौकलून या भले बरी बैसो पावले श्री गुरूंची एके भावाची अंधुळी सर्वेंद्रिय कुळमुळे भरून या पुष्पांजली आदि देव प्रभु रामचंद्र भगवान की जय आणि कमळती दुष्टता ठिकाणी ते पिढीला लोकाने काय श्रीरामे देखताची देखाय बोले एका निवटी रामचंद्र भगवान की जय बंद काय चालू नमस्कार आणि कथेला सुरुवात. प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणचा काय काय पुरुषार्थ केला. त्या ठिकाण नावाचे राक्षसी असणारे मारलेले सुबाहू मारीच्याला मारणं मारीचा बाणाच्या पिसारीने उडवला सुबाहूला मारणं अशा प्रकारचा पुरुषार्थ प्रभू रामचंद्राने केलेला. अशा प्रकारची माहिती आणि सर्व लोक आणि प्रभू रामचंद्राच्या गुणाचं वर्णन करू लागले. कमल तिसऱ्या आम्ही आवडीला चरण उदरली आईला शिळा श्रीराम प्रभ्रम पुतळा सचित कळा रे अरे प्रभू रामचंद्राच्या रणकर्णाने शिळेचा अवतार अवतार प्रभू रामचंद्राने केला. आणि प्रभू रामचंद्र माणूस नसून सच्चिदानंद पूर्ण घन असणारा प्रभू रामचंद्र परमात्मा आहे. अशा प्रकारचं वर्णन आणि त्या प्रभू रामचंद्राचे करू लागले. साकार आणि निराकारे स्वय श्रीराम तीन मात्र धन्य धन्य लोकांचे नेत्र श्रीरामचंद्र देखते. अरे खरोखर निर्गुण निर्विकार असणारा ब्रह्ममूर्ती प्रभू रामचंद्र आहे. धन्य धन्य अवधीतील लोक आहेत. आणि तासा निर्गुण निर्विकार सच्चिदानंद मूर्ती प्रभू रामचंद्र प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहतात. अशी धन्यता अयोध्यावासी लोकांना आणि कवी प्रति डोळा देखत श्रीरामाचे मुख निशेष जाये तानमुख परमानंद कोणाटे सुख हरिके अरे त्या प्रभू रामचंद्राचा मुखचंद्र पाहिल्यानंतर सर्व सुख दुःखाची असणारी निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती सुखाची होते. अशा प्रकारचा प्रभू रामचंद्र आणि त्या अयोध्यावासी लोकांच्या सहवासात राहतात. आई श्रीरामाची कीर्ती घरोघरी अनुवादती आलाय ऐकून रघुपती सामोर येती अशा प्रभू रामचंद्राच्या गुणाचं वर्णन करतात. आणि प्रभू रामचंद्र आलेले आहेत अशी बातमी ऐकल्यानंतर त्या मृदंग विणे वाजंत्री आणि त्या प्रभू रामचंद्राचं स्वागत करण्याकरता आणि त्या ठिकाणी समोर छत्र चामरे गजभारे वाजती नाना विध तुरे सोबाय मानचारी ओरे आले गजरे रघुवीर प्रभू रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारचा जय जयकार करीत त्या ठिकाणी भालदार चौतार हत्ती घोडे रथ पायद चतुरंग सैन्य चाललेलं आहे. आणि अशा थाटामध्ये प्रभू रामाचंद्राचा करकराट होऊ लागला. आणि त्या ठिकाणी गंधात अशा प्रकारचा तो पाडू लागला. आणि त्या आनंदामध्ये प्रभू रामचंद्राच्या समोर अयोध्या सुरू केले. चारे पुत्र चारे सुना देखती धनी न पुरे मनाय
पाहता पारणे होत नयनी भाग्य भावना दसरथ आहे. आणि खरोखर भाग्यवान राजा असणारा दशरथ आहे. त्याच्या 4 सुना 4 मुलं प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अशा आणि 4 असणाऱ्या सुना सीता, उर्मिला, मांडवी अशा प्रकारच्या झृटकिती अशा 4 सुना हे अविद्यावासी लोक असतात त्या ठिकाणी पाहू लागले. मन पीत याचा शाप दशरथासी सुख स्वरूप पुत्र पावलाच रूप चित्त स्वरूप श्रीराम. अरे खरोखर असणारा त्या श्रावण बाळाच्या आई वडिलाचा शाप म्हणा का आशीर्वाद म्हणा ही असणारा प्रश्न त्या ठिकाणी पडलेला आहे. त्या आशीर्वादामुळं किंवा त्या शापामुळं तो राजा दशरथाला 4 मुलं झाले आणि चिरस्वरूप प्रभू रामचंद्राचा जन्म झाला अशी चर्चा अविद्यावासी लोक जय समातेच्या निज कोप वरी कठीणांत सुखरूप तैसा भ्रमणाचा शाप शापे निष्पाप सुख देता. अरे ज्याप्रमाणे आईला राग दे बाया उन्हात ठेवणं बसावी लांबर ही जशी आपल्या मुलाला वरून म्हणते तशा पद्धतीत या ठिकाणी असणारा त्या श्रवण बाळाच्या आई वडिलाचा आशीर्वाद झाला का शापाशी चर्चा ऐकलं. श्रवण पित्याचे शापासाठी दशरथ श्रीराम भेटी भोगित आनंदाच्या पोटी सभाग्य सृष्टी दशरथ. आणि आता श्रवण बाळाच्या आई वडिलाने शाप दिला म्हणून राजा दशरथ